महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर संपूर्ण राज्यात शोकाकळा पसरली. सुरुवातीला ही घटना एक दुर्दैवी अपघात म्हणून स्वीकारली गेली, पण दिवसागणिक अनेक प्रश्न पुढे येऊ लागले आणि आता या अपघातामागे घातपाताची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे या शंका केवळ विरोधकांकडून नाहीत, तर अजितदादांच्या स्वतःच्या कुटुंबियाकडून आणि पक्षातील नेत्यांकडून पुढे येत आहे. त्यामुळे या प्रकरणाला अत्यंत गंभीर स्वरूप प्राप्त झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सलग पत्रकार परिषद घेत या अपघातावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. दिल्लीतील प्रेस क्लब मध्ये बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, आमचा कोणताही व्यक्तीवर थेट आरोप नाही, पण सत्य बाहेर आलं पाहिजे. अजितदादा आमच्यासाठी फक्त एक राजकीय नेते नव्हते, ते कुटुंबातील व्यक्ती होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू नेमकं कशामुळे झाला हे जाणून घ्यायचा आमचा पूर्ण अधिकार आहे. रोहित पवार यांनी सांगितलं की त्यांनी पार्थ पवार यांची भेट घेतली. त्यांच्या मनातही अनेक शंका आहेत. जय पवार यांच्या मनातही तेच प्रश्न आहेत. जर शंका नसत्या तर त्यांच्या सांगण्यावरून पक्षातील नेते मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले नसते. अपघात कशामुळे झाला, त्यावेळी नेमकी परिस्थिती काय होती, निर्णय कोणी घेतले आणि या सगळ्यांच्या पारदर्शक चौकशी व्हायला हवी, अशी त्यांची मागणी आहे. यावेळी रोहित पवार यांनी तांत्रिक बाबीवरही बोलले. मुख्य पायलटची सखोल चौकशी झाली पाहिजे. त्याचबरोबर आर्थिक दबाव होता का, मानसिक ताण होता का, काही कारणामुळे चुकीचा निर्णय घेतला गेला का, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काय भूमिका बजावली, व्हॉट्सअप चॅट, अंतर्गत संवाद, उड्डाणासंदर्भातील परवानग्या आणि या सगळ्यांचा तपास झाला पाहिजे. डिलीट केलेले संदेशही तांत्रिकदृष्ट्या मिळवता येतात. मग ते तपासात का आणू नयेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विजिबिलिटी नसताना ट्रेक ऑफ किंवा लँडिंग कसं झालं, हँडलरने ओके केलं होतं का, नियम पाळले गेले होते का, या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर मिळालं पाहिजे, असं ते म्हणाले. त्यांनी परदेशातील काही घटनांचा दाखला देत सांगितलं की आंतरराष्ट्रीय एजन्सीच्या मदतीने निष्पक्षीय चौकशी होऊ शकते. म्हणून सीबीआय, सीआयडी, डीजीसीआय यांच्या बाबतही यांच्या सोबत परदेशातील तज्ज्ञ कंपन्यांनाही सहभागी करून घ्यावं. रोहित पवार यांनी अजितदादांच्या पार्थिवाबाबतही एक मोठा मुद्दा उपस्थित केला. अपघातानंतर डॉक्टरांशी मी चर्चा केली, तेव्हा शरीराला आलेली सूज ही प्रमाणापेक्षा जास्त असल्याचं सांगण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळेच कुटुंबियाच्या मनातील शंका अधिक वाढत आहे. या मुद्द्यावर नव्या चर्चांना तोंड फुटलं. अजित पवार स्वतःच्या सुरक्षेबाबत किती सतर्क होते याचं उदाहरण देताना रोहित पवार म्हणाले, दादा प्लॅस्टिकच्या बाटलीतून पाणी पिणं टाळत होते. टेम्परिंगची शक्यता टाळण्यासाठी ते काचीच्या बाटलीचा वापर करत होते. म्हणजे सौभाग्य धोका टाळण्यासाठी ते खबरदारी घेत होते. मग इतक्या दक्ष व्यक्तीच्या बाबतीत असा अपघात कसा घडू शकतो, हा प्रश्न उपस्थित त्यांनी केला आहे. रोहित पवार यांनी स्पष्ट केलं आहे की आम्हाला कोणावर आरोप करायचे नाही, राजकारण करायचं नाहीये, पण तपास निष्पक्षीय, पारदर्शक आणि वेळेत व्हायला हवा. कंपनीचा मालक प्रभावशाली मोठा नेता आहे. पुराव्यामध्ये छेडछाड होऊ शकते. त्यामुळे लवकरात लवकर निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. शक्यतो 1 महिन्याच्या आत प्राथमिक अहवाल द्यायला हवा, ते असं म्हणाले. अजितदादा परत येणार नाही, पण त्यांच्या कुटुंबियाची आणि लाखो समर्थकांच्या मनात जे प्रश्न आहेत ते अनुत्तरित राहू नयेत. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आणि सत्य बाहेर आणण्यासाठी आम्ही हा प्रयत्न करत आहोत. दुसरीकडे काही जण निव्वळ अपघात असल्याचं सांगत आहे, तर रोहित पवार आणि कुटुंबियाकडून सातत्याने घातपाताची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता सगळ्यांच्या नजरा तपास यंत्रणेकडे लागल्या आहेत. सत्य नेमकं काय आहे? तांत्रिक बिघाड, मानवी चूक की काही वेगळं कारण? या सर्व प्रश्नांची उत्तरं येणारा तपासच देऊ शकतो. तर मंडळी, रोहित पवार यांच्या मते हे प्रकरण घातपात आहे की अपघात आहे, हे तुमच्या मते तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.